आता प्रकाश आंबेडकर उपस्थित आहेत, त्याचे अभिनव कार्यक्रम त्या विद्यापीठाचा इथे राबवला होता. मला असं वाटलं की असा हा कार्यक्रम अल्प उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणून जर आम्ही विद्यापीठाच्या ठिकाणी करू शकलो तर अनेक घटकांना आम्ही न्याय देऊ शकतो. आणि त्याच उद्देशानं महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम या करवीर नदीमध्ये आम्ही घेतला. मी थोडी आकडेवारी आपल्याला देतो आज की सकाळी 11 वाजल्यापासून आता 5 वाजेपर्यंत आम्ही काय केलं. आमच्याकडे 7वा वेतन आयोग वेतन निश्चितीसाठी 238 अर्ज आले. त्याच्यापैकी 220 हे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही मार्गी लावले. अनुकंप तत्वावरचे 41 प्रस्ताव आले होते, त्यातले 35 मार्गी लावले होते. वेतन देयकात नाव निश्चिती 85 पैकी 80, सेवानिवृत्ती 534 पैकी 492, सेवानिवृत्ती 408 पैकी 341, शिक्षकेतर कर्मचारी 146 पैकी 96, अर्जित रजा 55 पैकी 43, भविष्य निर्वाह निधी 490 पैकी 433, स्थान निश्चिती 647 पैकी 495, तात्पुरती सेवानिवृत्ती वेतन 20 पैकी 9, वैद्यकीय देयके 970 पैकी 531. एकूण तिच्याकडे प्रकरणं आली होती 3,635. तर 3,635 पैकी 2,764 ही मार्गी लावली. 480 याच्यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहे आणि 393 काही कागदपत्रांच्यामुळं प्रलंबित आहे. जे 3,635 अर्ज आमच्याकडे आले होते त्याच्यातले 76% आम्ही मार्गी लावलेले आहेत आणि ते कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर आम्ही मार्गी लावले. 11 वाजल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 270 शिष्टमंडळं मला भेटली. त्याची नोंदणी देखील आहे. आज मला सांगताना आनंद होतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं 4 तारखेचा GR जरी असला भरती करू नये तरी देखील जी अनुकंप तत्वावर मुलं घ्यायची होती आणि 2-2, 4-4, 5-5 वर्ष प्रश्न प्रलंबित होते, त्यातले पात्र उमेदवारांची सर्टिफिकेट आम्ही आज त्या पात्र उमेदवारांना दिली. ज्यावेळी शासन 4 तारखेचा GR मागे घेईल, भरतीला परमिशन देईल, त्यावेळी त्या अनुकंप तत्वावरच्या मुलांना नोकरी मिळेल अशा पद्धतीची तजवीज आम्ही केली. कोल्हापूरमधली न्यू कॉलेज असेल किंवा अन्य 3-4 कॉलेजेस असतील आणि विद्यापीठाचा विषय असेल भविष्य निर्वाह निधीचा, ते देखील प्रस्ताव आम्ही कुलगुरूंच्याकडे सुपूर्द केलेले आहेत आणि तो देखील 2006 पासूनचा जो प्रश्न प्रलंबित होता तो आज मार्गी लागला. सगळ्यात महत्त्वाचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाची 3 केंद्र सीमा भागामध्ये सुरू करण्यासाठी आज आम्ही परवानगी दिली आणि त्याची LY पण दिली. पहिलं केंद्र आपण सुरू करतोय RB माडखोलकर महाविद्यालय, चंदगड, जिल्हा कोल्हापूर. म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ, तालुका मिरज. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, तालुका जत, जिल्हा सांगली. आज सीमा भागामध्ये अभ्यासक्रम आपण सुरू करत असताना जे विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊ शकत नाहीत, मराठी भाषिक किंवा मराठी मुलं, त्यांच्यासाठी आपण हे दालन खुलं केलेलं आहे. आणि जी घोषणा किंवा जो प्रश्न अनेक वेळा आपण मला विचारला होता की नवीन शैक्षणिक संकुल जे आम्ही तयार करतो आहे सीमा भागामध्ये, त्याला जी जमीन लागणार होती त्या जमिनीचं पत्र आजच जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यापीठाला दिलेलं आहे. आज माझ्याबरोबर यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे रजिस्ट्रार पण आहेत आणि कुलगुरू देखील आहेत. तुमच्या साक्षीनं आम्ही एक MOU रजिस्टर करतो आहे. यशवंतराव मुक्त विद्यापीठ जागा ही शिवाजी विद्यापीठाकडनं घेईल. यशवंतराव मुक्त विद्यापीठ पैसे खर्च करेल आणि एक चांगलं संकुल शैक्षणिक संकुल वर्षभराच्या आत या सीमा भागामध्ये उभं राहील. त्याच्यामध्ये MOUमध्ये जे काही ठरेल अभ्यासक्रम इमारत कशी वापरायची त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. त्याच्यामध्ये कुलगुरू आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू सीमांमध्ये चर्चा होऊन हा विषय संपेल. पण एक आगळा वेगळा शैक्षणिक उपक्रम हा सीमा भागामध्ये सुरू करण्याची मुहूर्तमेढ आजच्या तारखेला आम्ही आज ठरवलेली आहे. दुसरा एक आपल्याला महत्त्वाचा विषय माहिती असेल की आपल्या ग्रंथालय विभागाला
त्या कर्मचाऱ्यांची सॅलरी ही डायरेक्ट अकाउंटला जावी अशी महाराष्ट्रामधून मागणी होती आणि त्याची सुरुवात आज आम्ही कोल्हापुरातनं केली. कोल्हापुरात ऑनलाईन पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं पत्र आजच आम्ही ग्रंथालयाला दिलेलं आहे. ओळखपत्रामध्ये त्यांची जी काही शंका होती ते देखील आम्ही दूर केलेली आहे. तिसरा हप्ता ग्रंथालयाचा जो द्यायचा होता तो देखील 2-4 दिवसामध्ये आम्ही मंत्रालय स्तरावर देऊ. म्हणजे आपल्याला दुसरी एक माहिती असेल की आपल्याकडे जो ज्वेलरी उद्योग आहे त्या ज्वेलरी उद्योगावर आधारित अभ्यासक्रम शासकीय म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये सुरू करावा ही अनेक वर्षांची मागणी होती. AICTEनं परमिशन दिली होती पण गेली 2-4 वर्ष शासन परवानगी देत नव्हतं. ते काल रात्री आम्हाला सगळ्यांना कळल्यानंतर आज हा जो अभ्यासक्रम आहे तो सुरू करण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनानं ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला दिलेली आहे. त्यामुळे तो देखील एक अभ्यासक्रम सुरू होतो. विद्यापीठामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांशी आता बोललो की विद्यार्थ्यांची अशी एक मागणी आहे की शिवभोजन थाळी सुरू करावी. विद्यापीठामध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्याचा देखील निर्णय आज आम्ही घेतला आहे. आणि कुलगुरू महोदयांशी आणि विद्यार्थ्यांशी विशेषतः युवा सेनेनं ही मागणी केली होती की विद्यापीठामध्ये जर ॲम्ब्युलन्स दिली तर आरोग्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना ते वावरणाऱ्या सगळ्या लोकांना त्याचं ठरेल. तर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये असलेली 108 किंवा अन्य ॲम्ब्युलन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्वतः कुलगुरूंची चर्चा करणार आहेत तर ते देखील सुविधा आपल्याला तिथे देता येईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भातली निवेदनं देखील मला प्राप्त झालेली आहेत आणि दोन्ही बाजूची निवेदनं आहेत. म्हणजे काही लोक जे म्हणतात की शाळा सुरू कॉलेज सुरू करायची नाही सुरू करायची पण आज विद्यार्थी संघटना असतील प्राध्यापक असतील आणि दोन्ही बाजूची आम्हाला निवेदन दिलेली आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की ऑनलाईन एज्युकेशन काही काळ चालू ठेवावं आणि काही मंडळींचं म्हणणं आहे की फिजिकली कॉलेजेस सुरू करावे. या संदर्भात मुख्य सचिवांची फाईल ती आताच मी माहिती काढली मंत्रालयामध्ये आलेली आहे. माझ्याकडनं ती मुख्यमंत्री महोदयांकडे जाईल कारण मुख्यमंत्री महोदय हे महाराष्ट्राच्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष आहेत आणि सगळ्यांची चर्चा करून लवकरात लवकर ही कॉलेजेस सुरू करण्याचा देखील निर्णय शासन म्हणून आम्ही घेणार आहोत. तर मला असं वाटतं की आज जो उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय ॲट कोल्हापूर हा उपक्रम आमच्या विभागामार्फत जो सुरू केलेला होता तो किती यशस्वी झाला मला माहीत नाही. परंतु आलेली शेकडो हजारो लोक ही समाधानी होऊन जाताना मला दिसलेली आहेत आणि त्याच्यामुळं अजून आमची जबाबदारी वाढलेली आहे. ज्या निवेदनावर आम्ही शेरे मारले ज्या निवेदनावर आम्ही कुलगुरू महोदयांना विनंती केली आमच्या संचालकांना विनंती केली आम्ही प्रधान सचिवांना काही रिमार्क केलेले आहेत ते रिमार्क केलेले कसे पूर्ण होतील आणि ती कामं कशी पूर्ण होतील हा कल देखील आमचा सगळ्यांचा राहणार आहे. आणि म्हणून माझ्या मंत्रालयातले काही अधिकारी 26 जानेवारीनंतर पुन्हा एकदा 2 दिवस जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये बसणार आहे. जे शेरे मी मारलेले आहेत ही कामं योग्य पद्धतीनं कशी करायची नियमातली कामं कशी करायची त्यासाठी ते दोन्ही अधिकारी इथं राहतील कुलगुरू महोदयांची चर्चा करतील. तर मला असं वाटतं की हा जो मंत्रालय आपल्या दारी ही संकल्पना आम्ही मांडली ती 100% यशस्वी होईल आणि त्याच्यातनं मला भेटलेले सगळी लोक समाधानी होतील. आता ह्याच्यामध्ये एक दुसरी बाब अशी आहे 1% घटक असा पण आहे की ज्यांना टोटली सांगितलं तुमचं काम होऊ शकत नाही त्यांना शासनाने सांगितलं तुमचं काम होऊ शकत नाही तरी त्या काही लोकांची भावना असणारच आहे की माझं काम मंत्र्यांना केलं पाहिजे. मला देखील वाटतं की मला त्यांचं काम करायचं आहे पण मी नियमात अडकलेला आहे नियमाला बांधलेला आहे. अशी देखील कामं काही असू शकतात की ती कामं होणार नाही पण नियमातली कामं जी अडकलेली कामं आहे ती करणं ही आमच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तर मला असं वाटतं की नुसतं 25 तारखेला हा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर 3532 तक्रारींपैकी 2500 तक्रारी जर आपोआप होत असतील तर आता फक्त महाराष्ट्रात बाकीच्या विद्यापीठांमध्ये तारखा जाहीर करणंच बाकी आहे. तिथं देखील हा कार्यक्रम होईल आणि तिथं देखील लोकांना त्या घटकांना समाधानी केले जाईल. माझ्याकडे साधनं त्याचा असं उपक्रम होणार
पण मला असं वाटतं की जे जॉईंट डायरेक्टर डिसेंबरपासून रुजू झालेले आहेत त्यांच्याबद्दल आभाराची पत्र देखील अनेक लोकांनी मला आठवलं. शेवटी यंत्रणा चालवणं ही त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. आमदार साहेबांनी एक कार्यक्रम घेतला होता. अनेक निवेदनं मला नवनिर्वाचित आमदार साहेबांनी देखील दिलेली आहेत. मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये काम करणारे दोन्ही आमदार आहेत हे देखील त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवतील. कुलगुरू महोदयांची चर्चा केली तर मला असं कुठेही जाणवलं नाही की एखादी गोष्ट बोलल्यानंतर किंवा चर्चा केल्यानंतर विद्यापीठ कुठेतरी निगेटिव्हिटी क्रिएट करते. आणि त्याच्या अनुषंगानं अजून एक जे मला सांगायचं आहे, काल मी पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये देखील प्रबोधनकार ठाकरेंच्या नावानं अभ्यासक केंद्र सुरू करावं असा निर्णय आम्ही पुण्यामध्ये घेतला आहे. आणि कोल्हापूरमध्ये देखील प्रबोधनकार ठाकरेंच्या नावानं अभ्यासक केंद्र सुरू करावं हा देखील आम्ही निर्णय घेतो, जेणेकरून छत्रपती शाहूजी महाराजांच्या नावानं जे अध्यासन केंद्र सुरू आहे किंवा प्रबोधनकार ठाकरेंच्या नावानं अभ्यासक केंद्र सुरू आहे. मी अध्यासन म्हणत नाही, अभ्यासक केंद्र, त्या दोन्हीचा वापर मराठी भाषेच्या उन्नतीसाठी आणि उद्धारासाठी केला जाईल अशा पद्धतीचा एक चांगला कार्यक्रम कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली या शिवाजी विद्यापीठानं तयार केला. मला असं वाटतं की अशी सकारात्मक भूमिका जर प्रत्येक विद्यापीठाची असेल आणि तर सगळ्यांनाच एकत्र काम करायला मजा येते. आज विद्यापीठाचे देखील अनेक प्रश्न होते, पण विद्यापीठानं मला असं सांगितलं नाही की आमच्यामध्ये हस्तक्षेप होता. त्याने उलट असं सांगितलं की आम्हाला शासनाचा एखादा निर्णय करून द्या, आम्ही तात्काळ त्या घटकाला न्याय देतो. त्याच्यामुळे कोल्हापूरचा हा जो कार्यक्रम आहे आणि विद्यापीठानं ॲप तयार केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या या कार्यक्रमाचं ॲप शिवाजी विद्यापीठानं तयार केलं. त्याच्यामुळं आम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांचे निवेदनं आम्हाला प्राप्त झाली आणि हेच मॉडेल शिवाजी विद्यापीठाच्या परवानगीनं डायरेक्ट आम्ही खचून घेणार नाही. शिवाजी विद्यापीठाला विचारून हेच मॉडेल आम्ही आता प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये राबवतो. साहेब, ते सीमा भागातील शैक्षणिक संकुलाबाबत काय आहे? सीमा भागामध्ये सध्या आपण यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या मार्फत केंद्र सुरू केलेली आहे, जे कॉलेजमध्ये येऊ शकणार नाही त्याला शिकण्यासाठी. आणि नवीन कोर्स आपण आता जो कोर्स आपण सुरू करतो आहे त्याचं MOU देखील आपण करतो आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांकरता पारंपरिक अपारंपरिक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालयांतर्गत शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र हा महत्त्वाचा शब्द आहे. काय झालं होतं मध्ये काही मंडळींचा असा कोणतरी गैरसमज करून दिला की आम्ही महाविद्यालय तिकडे काढतोय आणि काहीतरी करतोय. त्याच्यामुळे तिथल्या संस्था चालकांना असं वाटलं की आता आपले कोर्सेस बंद होणार. पण दोन्ही क्षेत्र वेगळी आहे. आपण जे सुरू करतोय ते व्यावसायिक प्रशिक्षण सुरू करतोय. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता चंदगड भागामध्ये जर आपण बघितलं तर काजू प्रक्रिया उद्योग जो मोठ्या पद्धतीनं आहे त्याला ताकद देण्यासाठी काजू प्रक्रिया उद्योग व विक्री हा कोर्स आपण सुरू करणार आहोत. ते बटाटा आणि रताळीची लागवड भरपूर आहे म्हणून बटाटा रताळी प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर टॅली पॅकेज जे कम्प्युटरचं शिकवायचं ते, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम आणि ड्रेस डिझाईन असे 5 कोर्स सध्या सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये विद्यापीठ आहे. जागा देखील त्यांनी बघितले. मला सीमा भागातल्या संस्थांना एवढ्यासाठी धन्यवाद दिले पाहिजे की आता हे सुरू करत असताना आपण एका संस्थेच्या इमारतीमध्ये सुरू करतो आणि त्याच्यानंतर वर्ष 2 वर्षानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांचा व्यवस्थित MOU झाल्यानंतर एक चांगली इमारत बांधून झाल्यानंतर हे सगळे एका इमारतीमध्ये. याचा अर्थ काय तर सीमा भागात असलेल्या मराठी भाषिकांच्या संस्थांना देखील ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहोत. म्हणूनच यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या मार्फत केंद्र आम्ही तिथे सुरू करू. जो काही गैरसमज आहे की तिथं आपण सायन्स कॉलेज काढतोय, त्यानंतर आर्ट्स काढतोय, कॉमर्स काढतोय, तसलं कुठचंही कॉलेज आपण काढत नाही. तिथं मराठी माणसाला, मराठी भाषिकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते व्यावसायिक उपक्रम निर्माण करण्याचं शैक्षणिक संकुल आपण तिथे उभं आहे. स्पर्धा परीक्षेमुळं अनेक फ्री सेंटर असतील ते बंद होतील आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये अभ्यास करायला संधी मिळाली नाही यावर्षी. मग ही संधी त्यांना पुढच्या वर्षी वाढवून देण्याला, कारण विद्यार्थ्यांचा पण प्रश्न आहे की ही आम्हाला वेळ वाढवून द्यावी किंवा कशासाठी फ्री स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी. स्पर्धा परीक्षेचं आपल्याला एक माहिती असेल की कोविड नंतर आपण त्यांना पुन्हा एक संधी दिलेली आहे. त्यांच्या ॲडमिशन आपण आता या 2-3 दिवसामध्ये सुरू करतो. आणि कोविडच्या पिरियडमध्ये जरी त्यांना संधी मिळाली नसेल तरी देखील आता त्यांना संधी मिळणार. आपण ते टेंडर पण परवा 1-2-4 दिवसापूर्वी मंजूर केलं. शासनानं ती वर्क ऑर्डर पण केलेली आहे. येत्या 4-5 दिवसामध्ये त्यांची ॲडमिशन सुरू होतील आणि PIS कोर्स जो आहे
तो अतिशय चांगल्या पद्धतीनं अपग्रेड करण्याचं काम मंत्रालयाचं सुरू आहे. सर विद्यापीठ शिष्यवृत्ती 3-4 खात्याच्या आहेत. एक शिष्यवृत्ती माझ्या खात्यामार्फत जाते, एक शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभागामार्फत जाते, एक शिष्यवृत्ती ओबीसी विभागामार्फत जाते. मला दोन्ही मंत्रालयावर बोलण्याचा अधिकार नाही, पण माझ्याकडे जी शिष्यवृत्ती 3 महिन्यापूर्वी आली होती 630 कोटी रुपये, ते आम्ही दुसऱ्या दिवशी वितरित केली. MHA-ITकडनं विद्यार्थ्यांच्या अकाउंटला देखील जमा झालेली आहे. काही ठिकाणी जी तक्रार आहे ती कशामुळं आहे, आधार कार्ड लिंक न झाल्यामुळं काही लोकांचे पैसे पेंडिंग आहेत. पण ते देखील आम्ही पुन्हा असं केलेलं आहे की आधार लिंकमुळे शिष्यवृत्ती पेंडिंग राहू नये यासाठी जी काही यंत्रणा करायची आहे ती विद्यापीठानं आणि आमच्या डायरेक्टर ऑफिसनं करावी आणि CETनं करावी आणि तात्काळ ते पैसे त्यांना द्यावे. सर, महाविद्यालय सुरू करण्याबद्दल तुम्ही बोलला की एक अद्यापही फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत ती पोहोचलेली नाही, तर देखील पुढच्या आठवड्यापासून महाविद्यालय सुरू होईल असं बोललं जाते. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी आणि पालक या दोघांमध्ये संभ्रम अवस्था आहे. मग नेमका ठोस निर्णय कधी देण्यात येईल? मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये काहीच संभ्रम नाही. जर कॉलेजेस सुरू करायचे असतील तर मी वारंवार सांगतो की जिल्हाधिकाऱ्यांशी पहिली चर्चा करावी लागते. वसतिगृह ही क्वारंटाईन सेंटर म्हणून दिलेली आहे, कॉलेजेस क्वारंटाईन सेंटर म्हणून दिलेली आहे, विद्यापीठाची वसतिगृह देखील क्वारंटाईन सेंटर म्हणून दिलेली होती. तर ती जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा विद्यापीठाच्या ताब्यात संस्थेच्या ताब्यात दिली, त्याचा सर्वे करावा लागतो. वसतिगृहामध्ये 4 बेड असतात, त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला ठेवायचं, 4 विद्यार्थ्यांना ठेवायचं की 2 विद्यार्थ्यांना ठेवायचं, ही SOP बनवावी लागते. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातलं वसतिगृहामध्ये आणायचं की नाही आणायचं याच्यावर चर्चा करावी लागेल. घरातल्या विद्यार्थ्यांना कॉलेजपर्यंत कसं पोचवायचं याचा विचार करावा लागेल. मुंबईच्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांना पास द्यायचा की नाही ह्याचा विचार करावा लागेल. काही मंडळीचे फक्त समोर येऊन सांगतात की कॉलेजेस सुरू करा, शाळा चालू करणं आणि कॉलेजेस सुरू करणं याच्यामध्ये जमीन असमानता आहे. याच्यामध्ये प्राध्यापक 100% येणार आहेत, शिक्षकेतर कर्मचारी 100% येणार आहेत, विद्यार्थी 25% येणार आहेत, 30% येणार आहेत, 50% येणार आहेत. ही सगळी नियमावली बनवावी लागेल. ती नियमावली घेऊन डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या समोर जावे लागेल. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची, सगळे डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीतल्या सदस्यांची चर्चा करून हा अगदी व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं निर्णय घ्यावा लागेल. महाविद्यालय चालू झाले तरी एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? महाविद्यालय चालू झाले तरी परीक्षा महाविद्यालय चालू झाले तरी दोन्ही ऑप्शन आता असणार आहेत. कोविड हळूहळू मला असं वाटतं की संपण्याच्या मार्गावर, संपलेला नाही पण संपण्याच्या मार्गावर आहे. आता काही ठिकाणी 50% असं कॉलेजेस सुरू झाले असं आपण समजू. तर विद्यापीठानं जर ठरवलं की जे विद्यार्थी एका बेंचवर एक बसू शकतात, UGCनं ची गाईडलाईन दिली आहे, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये येतील, बाकीचे ऑनलाईन देतील. तर सगळ्यांना ऑनलाईन द्यायचं आहे, सगळ्यांना ऑफलाईन करायचं आहे. त्या विद्यापीठाची आमची 20 किंवा 1 तारखेला बैठक आहे सगळ्या कुलगुरू महोदयांची. त्यांच्याशी चर्चा करून सविस्तर राज्यपालांशी चर्चा करून हा निर्णय आपण विभागाने शासकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर सुरू झालं तर अनेक विद्यार्थ्यांना लाभ होईल. या दृष्टीने काही आपण कानून केलं राहत नाही. पॉलिटेक्निकच्या इथे विद्यापीठानं प्रस्ताव जर सादर केला कोल्हापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चालू करण्याला विरोध असण्याचं काही कारण नाही. अध्यासन केंद्र जे आहे ते अध्यासन केंद्र मी मराठी सेक्रेटरीचे अध्यासन केंद्र आहे. त्याला त्यावेळी जाहीर करण्यात आलं पण त्याला शासकीय अनुदान दिलं नाही. हे वस्तू बाळासाहेब देसाईंचं अध्यासन केंद्र असेल म्हणून मगाशी मी काय म्हटलं की प्रबोधनकार ठाकरेंच्या नावानं अध्यासन केंद्र आपण काढत नाही आहोत, अभ्यासक केंद्र काढू. ज्या ठिकाणी त्यांचा अभ्यास होईल, त्यांचा विचार काय होता, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल, त्यांनी कशा पद्धतीनं समाजकारण केलं, त्यांनी कशा पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन केलं, त्यांनी कशा पद्धतीनं उपेक्षित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कशा पद्धतीनं महात्मा फुलेंना फॉलो केलं, ह्या सगळ्या गोष्टी त्या अभ्यासक केंद्राच्या माध्यमातून देखील पोचू शकतात. आणि मला असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरेंच्या जीवनावर देखील डॉक्टरेट झालेलं आहे. त्याच्यामुळं
अध्यासन केंद्र काढून अनुदान न देणं आणि परत ते तसंच वाढवून ठेवणं, त्याच्यापेक्षा अभ्यासक केंद्र उभं करायचं, त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं फेलोशिप आणि काही देता येतं का बघायचं, हा एक संकल्प आहे. आणि जी अध्यासन केंद्र मॅडम सुरू झालेली आहे त्यांना अनुदान कशा पद्धतीनं देता येईल या संदर्भात मी मुंबईला गेल्यानंतर निर्णय घेणार. याच्यावर मला असं वाटतं होतं की विद्यापीठाला 50 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनानं अनुदान जाहीर केलं. मी सांगतो कविता विचाराच्या अगोदर सांगतो त्याच्यातले काही पैसे हे विद्यापीठाकडे आलेले आहेत आणि काही पैसे विद्यापीठाकडे यायचे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना गेल्या विनंती करणार की शिवाजी विद्यापीठ हे ऐतिहासिक विद्यापीठ आहे, कोल्हापूरचं विद्यापीठ आहे, त्यांना उरलेले पैसे आपण घेणं गरजेचं आहे. आणि ते पैसे जर आम्ही वर्षभरामध्ये देऊ शकतो तर मला असं वाटतं की अध्यासन केंद्र पण चांगल्या पद्धतीनं रन होतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं तिथं अपग्रेडेशन असेल ते देखील होईल, बरोबर नसेल त्यामुळे ते पैसे चांगल्या पद्धतीनं मिळतील. हे 76% जी झाली ती कशामुळे प्रलंबित झाली होती आणि साधी प्रश्न सुटण्यासारखे असताना